नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. बीडमध्ये व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. दोन मद्यपींमधील हा ऑडिओ कॉल आहे. याच दरम्यान एका मद्यपीकडून थेट मनोज जरांगे पाटील यांनाच गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्यात आल्या. ऑडिओमधील दोन्ही व्यक्ती हे कोण आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. ऑडिओ हा बीडचा आहे की आणखीन कुठल्या जिल्ह्यातील हेही स्पष्ट होत नाही. दरम्यान या ऑडिओची पुष्टी एलएस मराठी करत नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या बारामतीतील निवासस्थानी सांत्वनापर भेट घेतली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी पवार कुटुंबाचं सांत्वन केलंय. मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर गणेश खंडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. तसेच यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते. याबाबत ट्विट करत अमित साटम यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार सुहास बाबर यांनी घुमजाव केलाय. आम्ही आहोत म्हणून फडणवीस मुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य त्यांनी केल्याचा आरोप होत असताना काही तासातच बाबर यांनी मी असा कोणताही उल्लेख केलेला नाही असं स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान बाबर यांच्या या भूमिकेवर भाजपाने जोरदार हल्लाबोल केलाय. लोकसभेत राहुल गांधींना रोखल्यानं मुंबईत काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलंय. राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची तसेच नरवणे यांच्या पुस्तक प्रकाशनाला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात विशाल जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये विविध पक्षांचे नेते, आंबेडकरवादी नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्यानं वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. पंढरपुरातील जवळा जिल्हा परिषद गटात विजयासाठी काळ्या जादूचा प्रयोग झाला असल्याचा आरोप करण्यात आला. जवळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अतुल पवार यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंखेंचे चिरंजीव यशराज साळुंखे यांनी घरात विजयासाठी काळा जादू केला असल्याचा आरोप केलाय. आरोप खोटे असतील तर घरातील सीसीटीव्ही फुटेज जनतेसमोर आणावे अशी मागणी अतुल पवार यांनी केली आहे. सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाल्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसकडून कोणाचाही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम यांची अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी हिंगोली जिल्ह्यातील 700 गृहरक्षक दलाची तुकडी रवाना झाली आहे. आज महामंडळाच्या बसेसद्वारे हे जवान कोल्हापूरला निघालेत. निवडणुकीच्या बंदोबस्तानंतर हे जवान पुन्हा हिंगोली जिल्ह्यात परतणार आहेत. बीडच्या आंबेजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या चित्त थरारक कवायती पाहावयास मिळालाय. यावेळी विद्यार्थ्यांच्या अग्नीतील उड्या हा पारंपरिक मैदानावरचा खेळ प्रेक्षणीय ठरलाय. आलेल्या सर्व पालकांचे आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मन जिंकले. न्यायालयाच्या आदेशानंतर बीडच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. परळीमधील चांदापूर रोडवर 10 एकर 21 गुंठे इतकी जमीन आहे. मात्र याच जमिनीवर भूमाफियांकडून अतिक्रमण करण्यात आलंय. या संदर्भात आता न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मोठ्या बंदोबस्तात सदरील अतिक्रमण हटवले. साताऱ्याच्या पाटणमध्ये जंगली रानगावचा हैदोस पाहायला मिळालाय. बिथरलेला रानगवा जंगलात जाण्यासाठी मार्ग काढताना वन विभागाच्या टीमने रेस्क्यू केलाय. यवतमाळमध्ये 5,000ची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षकासह भूमापकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई दिग्रज येथील भूमी अभिलेख कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. यवतमाळच्या उमरखेड विभागात दुचाकी चोरीच्या आणि शेतातील पाण्याचे मोटार पंप चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे पथकाने चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला गजाआड केले. त्यांच्याकडून 13 दुचाकी वाहनं आणि मोटार पंप असा 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.